नमस्कार. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. सध्याला न्यूजवरती एकच चर्चा सुरू आहे, जी म्हणजेच आता दिव्यांगांना जे आहे तर ते पगारवाढ होणार 6,000 रुपये, परंतु ती टक्केवारीनुसार होणार. आणि याचा व्हिडिओ आपण काल सर्वात आधी आपल्या चॅनलवरती पाहिला असेल. जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळालं असेल की मी कोणत्या विषयावर आज बोलणार आहे. आजचा विषय असा आहे की जर दिव्यांगांचे मानधन वाढ होत असेल तर विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा मग इतर लाभार्थी आहेत जे दिव्यांग नाहीत, अशा लाभार्थ्यांचं काय होणार, तर याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. परंतु त्याआधी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच अधिकृत माहिती जी आहे तर ती आपण नेहमी या चॅनलवरती देत असतो. तसेच याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझं स्वतःचं एक ऑफिशियल अधिकृत चॅनल आहे, त्याला देखील सबस्क्राईब करू शकता आणि तिथे देखील तुमचे जे प्रश्न आहेत तर ते विचारू शकता. चला, वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. छोटासाच हा व्हिडिओ राहणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. नुकतंच अधिवेशनामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना या योजनेसंबंधी प्रस्ताव जो आहे तर तो मांडण्यात आलेला आहे चर्चेमध्ये. आणि त्यामध्ये भाजपाचे जे आमदार आहेत तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे 40% दिव्यांग आहेत त्यांना वेगळं पेन्शन द्या, जे 60% दिव्यांग आहेत त्यांना वेगळं पेन्शन द्या, आणि जे 80% त्या किंवा त्यापेक्षाही अधिक दिव्यांग आहेत तर त्यांना तुम्ही 6,000 रुपये पेन्शन वाढ द्या किंवा आपण देऊया, असं जे आहे तर ते भाजपाच्या आमदार यांनी सांगितलेलं आहे. सो ही गोष्ट काही लोकांसाठी आनंदाची आहे, काही लोकांसाठी दुःखाची आहे, कारण प्रत्येकच व्यवहार हा प्रत्येकाला पटेल असं काही निश्चित नाही आहे. त्यामुळे काही लोकांना ही गोष्ट पटलेली आहे आणि काही लोकांना ही गोष्ट जी आहे तर ती पटलेली नाही. आता बघा, ज्या लोकांना याचा लाभ योग्य मिळणार आहे त्यांना, काही लोकांना आनंद होत आहे, परंतु प्रतिक्रिया आपण जेव्हा बघितल्या तेव्हा असे निदर्शनास आले की सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, सर्व दिव्यांगांना समान न्याय मिळाला पाहिजे अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहे. परंतु बरेच लाभार्थी असे आहेत जे वेगळ्या कॅटेगरीमधून येतात, तर त्यांचं काय होणार हे देखील समजणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि आपण ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या देखील अत्यंत महत्त्वाच्या आहे. तर त्यासाठी सर्वांचे खूप खूप मनापासून आभार, कारण तुमची एकी जी आहे तर ती आम्हाला इथे दिसत आहे आणि हे अशीच एकी तुमची सर्वांची एकत्र राहू द्या, जेणेकरून तुम्हाला लाभ जो आहे तर तो सर्वांना योग्य मिळेल. आपण जे आहे तर ते इतरांचं काय हे पाहण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर निश्चित एक छोटंसं सबस्क्राईब करून टाका, कारण अशीच अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत नेहमी आपण पोहोचवत असतो. तर बघा, इतर लोकांचं काय होणार, जसं ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी आहेत, वृद्ध आहेत, त्यानंतर बघा महिला आहेत, ज्या विधवा महिला आहेत, आणि आणखी वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये लाभ घेतात. तर अशा देखील महिला असतील, वृद्ध असतील, हे देखील आपल्याशी जुळलेले आहे. आणि त्यांचं काय होणार, मग त्यांना किती पेन्शन मिळणार, तर सरकारने यावरती देखील चर्चा करणं गरजेचं आहे. ठीक आहे, सरकारने यावरती देखील चर्चा करणं गरजेचं आहे. परंतु जी माहिती आमच्याकडे आत्ता प्राप्त झालेली आहे ती देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अशा लोकांना आता जे आहे तर ते 4,000 रुपयापर्यंत वाढ मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे जे दिव्यांग नाही आहेत परंतु या योजनेचा लाभ घेतात, जे दिव्यांग नाही परंतु या योजनेचा लाभ घेतात, अशा लाभार्थ्यांना आता बघा 4,000 रुपयापर्यंत मानधन वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण जी माहिती आहे तर ती खरी माहिती नेहमी देत असतो. जी माहिती आपल्याला प्राप्त होते ती तुमच्यासोबत शेअर करत असतो. नेहमीचे श्रोता आमचे आहेत, जवळजवळ आपण 20 लाख लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत जे निराधार आहेत, ज्यांना आधाराची गरज आहे अशा. आणि त्यापैकी नेहमीचे श्रोता आहेत, त्यांना माहिती आहे की आपली जी माहिती आहे ती खरी असते. तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी, एक तुम्हाला सरसकट आता 4,000 रुपये जे आहे तर ते दिले जाण्याची शक्यता आहे. निश्चित झाले का, तर अजिबात नाही.
निश्चित झाले आहे का? अजिबात झालेले नाही. कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. पण आपल्याकडे जी अंदरून जी माहिती मिळाली आहे, आतली बातमी, मागची बातमी जे आपण म्हणतो, तर ती माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे. तर इतरांना जे आहे ते 4,000 रुपये इतकं मानधन मिळण्याची शक्यता आहे. तर चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद. 80% पेक्षा वर जे दिव्यांग बांधव आहे त्यांना 6,000 रुपये निश्चितच दिली पाहिजे. 20% वर जे दिव्यांग आहे त्यांना 1,500 रुपये, 40% वर आहे त्यांना 3,000 रुपये, 60% वर आहे त्यांना 4,500 रुपये आणि 80% वर आहे त्यांना 6,000 रुपये हे आपण मानधन देणार काय? कारण या संदर्भात त्यांची मागणी सुद्धा केलेली आहे. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की दिव्यांग कल्याण खात्यात स्वतंत्र आकृतीबंध असावा असे अपेक्षित असून सुद्धा अद्याप आकृतीबंध तयार करण्यात आलेले नाही. याचे काय कारण आहे? शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यात प्रश्न विचारत आहे. कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजनेची पदोन्नती आणि कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा जे अधिकारी कर्मचारी नियुक्त झालेत त्या सर्व रिक्त जागा तत्काळ भरणार काय? आणि राज्यातील दिव्यांग युवकांसाठी रोजगारांसाठी युथ फॉर जॉब संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे. या कराराची तत्काळ अंमलबजावणी आपण करणार काय? सभापती महोदय, सन्मान. एक वर्षापासून दिव्यांग बंधूंचं जे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांचं दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट किती टक्क्याचं असलं तरी सगळ्यांना 1,500 रुपये महिना दिला जातो एक मानधन म्हणून. पण माझं या माध्यमातून एक मागणी आहे की जसं 5%, 10%, 20% नंतर त्यांना 1,500 रुपये महिना दिला जातो, 40% तसं प्रत्येक ह्याच्यात जर एक वर्गवारी आपण करणार काय? कारण जे 6,000 रुपयाची जी मागणी आहे ती निश्चितच 80% पेक्षा वर जे दिव्यांग बांधव आहे त्यांना 6,000 रुपये निश्चितच दिली पाहिजे. 20% वर जे दिव्यांग आहे त्यांना 1,500 रुपये, 40% वर आहे त्यांना 3,000 रुपये, 60% वर आहे त्यांना 4,500 रुपये आणि 80% वर आहे त्यांना 6,000 रुपये हे आपण मानधन देणार काय? कारण या संदर्भात त्यांची मागणी सुद्धा केलेली आहे. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की दिव्यांग कल्याण खात्यात स्वतंत्र आकृतीबंध असावा असे अपेक्षित असून सुद्धा अद्याप आकृतीबंध तयार करण्यात आलेले नाही. याचे काय कारण आहे? शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यात प्रश्न विचारत आहे. कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजनेची पदोन्नती आणि कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा जे अधिकारी कर्मचारी नियुक्त झालेत त्या सर्व रिक्त जागा तत्काळ भरणार काय? आणि राज्यातील दिव्यांग युवकांसाठी रोजगारांसाठी युथ फॉर जॉब संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे. या कराराची तत्काळ अंमलबजावणी आपण करणार काय? सभापती महोदय, सन्मान. एक वर्षापासून दिव्यांग बंधूंचं जे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांचं दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट किती टक्क्याचं असलं तरी सगळ्यांना 1,500 रुपये महिना दिला जातो एक मानधन म्हणून. पण माझं या माध्यमातून एक मागणी आहे की जसं 5%, 10%, 20% नंतर त्यांना 1,500 रुपये महिना दिला जातो, 40% तसं प्रत्येक ह्याच्यात जर एक वर्गवारी आपण करणार काय?
कारण जे 6,000 रुपयाची जी मागणी आहे ती निश्चितच 80% पेक्षा वर जे दिव्यांग बांधव आहे त्यांना 6,000 रुपये निश्चितच दिली पाहिजे. 20% वर जे दिव्यांग आहे त्यांना 1,500 रुपये, 40% वर आहे त्यांना 3,000 रुपये, 60% वर आहे त्यांना 4,500 रुपये आणि 80% वर आहे त्यांना 6,000 रुपये हे आपण मानधन देणार काय? कारण या संदर्भात त्यांची मागणी सुद्धा केलेली आहे. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की दिव्यांग कल्याण खात्यात स्वतंत्र आकृतीबंध असावा असे अपेक्षित असून सुद्धा अद्याप आकृतीबंध तयार करण्यात आलेला नाही. याचे काय कारण आहे? शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यात प्रश्न विचारत आहे कर्मचाऱ्यांसाठी आश्वासक प्रगती योजनेची पदोन्नती आणि कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा जे अधिकारी कर्मचारी नियुक्त झालेत त्या सर्व रिक्त जागा तत्काळ भरणार काय? आणि राज्यातील दिव्यांग युवकांसाठी रोजगारांसाठी युथ फॉर जॉब संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे. या कराराची तत्काळ अंमलबजावणी आपण करणार काय? सभापती महोदय सन्मान